पूर्ण पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या मधून राईड करतो असं वाटतं जणू काही. कसं काय पूर्ण आहे. नमस्कार राम राम मंडळी. सध्या मी आहे पुण्यातील सारसबागच्या समोर आणि इथे आपण मस्त सकाळी सकाळी गणपतीचं दर्शन करून शनिवार वाड्याकडे निघालो आहे. मोठा नदीला बऱ्यापैकी पाणी आले. हा 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 कसलं मस्त आल्हाददायक वातावरण झालं. नदीला भरपूर पाणी आहे. युजली एवढं पाणी नसतं, पण पाऊस वरती पडल्यामुळं भरपूर पाणी वाढलं. तरी आज थोडं कमी झालं आहे. 2-3 दिवसापूर्वी अजून भरपूर पाणी जास्त होतं. डेक्कन साईडला आणि भिडे पूलच्या तिकडे पण जाऊया आपण. त्या नदी पात्रातला जो रोड आहे तो खूप मस्त सिनिक ड्राईव्ह आहे एकदम. तिथून जाऊया आपण या साईडने. तर बघा हा रोड पूर्ण पाण्याखाली गेला आहे. या साईडने आपल्याला पुढे जायचं. तिकडं समोर आहे भिडे पूल आणि ही बघा पुण्यातली फेमस नदी मुठा नदी. पाणी भरभरून वाहतं आहे एकदम. आजच्या राईडला भन्नाट मजा येणार आहे. इकडून जाऊया आपण. चला. हा 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 काय सिनिक आहे बघा. साईडने मस्त रस्ता आहे. वरती मेट्रो धावती है बघा त्या साईड. वाव क्या सीन है देखिए. पाण्याच्या मधून राईड करतो असं वाटतं जणू काही. चालतो मी पण एवढं पाणी नव्हतं. आज भरपूर पाणी वाढले. म्हणजे रात्रीमध्ये भयंकर पाऊस पडला आहे वरती. असं वाटतं जणू काय मी समुद्र किनाऱ्यावरून बाईक राईड करतोय. तर मी आता राईड करत आहे पुण्यातील नदीपात्राच्या रोडच्या साईडने, म्हणजेच मोठा नदीच्या साईडने डेक्कन या परिसरामध्ये. आणि हा आहे भिडे पूल, जो की रात्रभर आणि काही दिवसांपासून आणि काही दिवसांपर्यंत हा पाण्याखाली होता. आता हा उघडा पडला आहे, त्यामुळं या ब्रिजवरून आपण रहदारी करू शकतो. अब हम चलते हैं अपने डेस्टिनेशन की ओर. यहाँ से सीधा हम मेन रोड पकड़ते हैं, खडकवासला डॅम की ओर चलते हैं. तर गाईज आपण येऊन पोहोचलो आहोत म्हणजे खडकवासल्याच्या बॅक साईडला. आपण डॅमच्या साईडने पण जाणार आहोत, तिथं भरपूर पाणी वगैरे आहे. जबरदस्त पाणी सोडलं. सुपर व्ह्यू. इथे थांबूया थोडा वेळ. तर येऊन पोहोचले खडकवासला धरणाजवळ. धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. कदाचित सगळे दरवाजे उघडले असतील. पाणी बघ किती मुसंड्या मारून पाहते. वाव मस्त व्ह्यू दिसतो. आणि एकदम रोडवरून तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. आता आपण पुढे जाऊया. खडकवासला डॅम. साईडला खडकवासला धरणाचं पाणी. खडकवासला धरण आपल्याला सरळ या रस्त्याने त्या साईडला जायचं आहे. या धरणामध्ये क्रोकोडाईल पण आहेत असं म्हणतात. पेपरला बातमी पण आलेली आहे. त्यामुळे इथे मध्ये जायला अलाउड करत नाही आहे. काही ते थोडं पुढे गेल्यावर ना नदी किनारी एक मस्त महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं भरपूर पाणी आलं आहे. तर तिथं थांबूया आपण थोडा वेळ. या समोरच्या डोंगरामध्ये सिंहगड किल्ला डोक्यात हरवलेला. तिकडे त्या साईडला नाही का बोगद्याचं काम चालू आहे आणि हा हायवे किंवा एक बायपास जातो. त्यामुळं काही वर्षांनी इथं भरपूर गर्दी वाढणार आहे. आताच लक्ष राहू द्या. 508.5 किलोमीटर, लवासा 36 किलोमीटर. तर इथं बघा मध्येच ऊन पडतंय, मध्येच आभाळ येतंय, मध्येच पाऊस येतोय. इथं बघा भात शेती आहे भरपूर आणि छोटे छोटे धबधबे वाहतात. इथे थांबूया आपण थोडा वेळ. इकडे गाडी पार्क केली आपण. इथे रस्त्यामध्ये मस्त भात शेती दिसते आपल्याला आणि छोटे छोटे धबधबे वाहतात बघा इकडे. या साईडला पण आहे. तर आपण घरी जे तांदूळ वापरून भात करतो, तर तो भात इथं बघा असा उगवतो. ही आहे भात. या भात शेतातून असंख्य असे वाहणारे छोटे छोटे धबधबे आपल्याला दिसतात आणि एकदम नयनरम्य व्ह्यू आहे. वाव. पाण्याचा खळखळ करणारा आवाज कानांना अगदी तृप्त करतोय. आणि एकदम सकाळी सकाळी असला व्ह्यू मन फ्रेश झालं एकदम. चला ही भात शेती आपण एक्सप्लोर केली, धबधबे पण पाहिले थोडे. आता आपण पुढे जाऊया पानशेतच्या दिशेने. इथून एक 10 किलोमीटर असेल हार्डली. मध्ये एक स्पॉट आहे, तिथं थांबूया आपण महादेव मंदिरापाशी. तर या साईडला पानशेत म्हणून एक गाव आहे आणि इथं पानशेत धरण पण आहे गावाच्या नावावरनं. आणि त्याच्या बाजूलाच वरसगाव धरण पण एक आहे डॅम. या साईडला भरपूर डॅम आहेत पुणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. पाऊस पडला तर संपूर्ण सगळीकडून पाणी होतं. हे बघा अशी लँडस्लाईड अशी
लँडस्लाईड होते जर भरपूर पाऊस आला तर, आणि पूर्ण माती आणि मलबा हा रोडवर येतो. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. आणि थोडंसं समोर गेल्यावर आपल्या ट्रीपमधला एकदम मस्त व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला. बघा चहूबाजून एकदम पाणीच पाणी आहे आणि मधून एक छोटासा रस्ता जातोय आणि समोर एक मस्त मंदिर दिसते आणि त्याच्या पाठीमागं डोंगर रांग आहेत. किती सुंदर दृश्य आहे. एरवी इथं एवढं पाणी नसतं, पण सध्या पावसाळा असल्या कारणानं भरपूर पाणी आहे इथे. इकडून आलो आपण या साईडने मेन रोडने, आणि समोर एक महादेव मंदिर आहे, पांचाळेश्वर महादेव मंदिर, आणि या साईडला आहे पानशेत धरण. तर गाडी आपण एकदम नदीच्या किनारी लावली आहे. वाव, कसला जबरदस्त आहे. तर वरती पाऊस भरपूर पडला आणि धरणाचं पाणी पण सोडलं आहे, त्यामुळं भरपूर पाणी आलं इकडे नदीला. युजली अदरवाईज एवढं पाणी नसतं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी आलतो इथं, तेव्हा इथं एवढं सगळं पाणी होतं. या फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. आणि त्या साईडनी पण एक रोड आहे या झाडीमधून तिकडे जाणारा, खडकवासला डॅमकडे. तर मंदिराच्या थोडा बाजूच्या साईडला आलो आहे मी. इकडे काही डर्ट बायकर दिसले आपल्याला, आणि बघा इकडे मस्त भात शेती, आणि साईडला विस्तीर्ण अशी ही नदी. वाव, मस्त व्ह्यू. त्याचे डोंगरांगा दिसत आहे ना, तिकडे एक निळकंठेश्वर म्हणून महादेवाचं फेमस मंदिर आहे. तिकडे पण एकदा आपण राईड करूया, पण तिकडे वरती ट्रेक करत जावं लागतं, किंवा एक ट्रॅक्टर पण असं तिकडे वरती जायला. कधी आपण तिकडे ट्राय करूया. तर असं पाणी भरपूर जेव्हा येतं नदीचं, वरून संपूर्ण भात शेती जी आहे ती पाण्यात जाते काही दिवसांसाठी. मंदिराच्या आसपास भरपूर फिरून झाले आपलं. आता आपण पुढे जाऊया पानशेतच्या दिशेने. झमाझम पाऊस चालू आहे. आणि पानशेत गावात पोहोचताच एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजच्या खालून वाहणारी नदी एकदम दुथडीभरून वाहत होती आणि नजारा एकदमच सुंदर होता. पाण्याचा आवाज खूपच खळखळ खळखळ खळ करत येत होता. इथं मला एक ग्रुप भेटला ॲक्च्युली. ते माझ्या कॅमेराविषयी चौकशी करत होते की हे काय आहे, कसं रेकॉर्ड करतं वगैरे. त्यांना आश्चर्य वाटत होतं. समोर आपण गाडी पार्क केली इकडे, तिकडून खडकवासला साईडने आलं, आणि या साईडला पानशेत गाव आहे, आणि समोर गेलं की पानशेत धरण आहे. हे बघा, भरपूर मुसंड्या मारून पाणी वाहतं इथं. कालच इकडे आलो होतो मी. काल एकदम कोरडं खत होतं, आणि आज एकदम तुफान पाणी वाहतं इकडे. म्हणजेच आज भरपूर पाऊस झाला इकडे काल रात्रीमध्ये. ओ माय गॉड. तर हा एक स्पॉट आहे. इकडे एक रस्ता तो निळकंठेश्वर मंदिरकडे, आणि इकडे काही गाव आहेत आणि काही स्पॉट्स पण आहेत. इकडे गणपती मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊया आणि आपण रिटर्न जाऊया. आता तर लगभग 40 किलोमीटरची राईड झाली आपली इथपर्यंत. ओके, तर आता मी येऊन पोहोचलोय पानशेत वरसगाव या निसर्गरम्य परिसराच्या ठिकाणी. आणि इथे बघा, धरणामध्ये भरपूर पाणी साठल्या कारणानं पाणी सोडलं आहे धरणातून, आणि इथे एकदम काय म्हणतात बेटच तयार झाले तसं वाटतंय. रस्त्याच्या दोन्ही साईडनी एकदम भरपूर दुथडी धरून पाणी वाहत आहे, आणि समोरून मस्त छोटासा रस्ता. गाडी राईड करायला खूपच मजा येईल. वाव. चला तर मग हे व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही पण. मी थोडा वेळ इथे मस्तपणे एन्जॉय करतो, आणि आजचा व्हिडिओ इथेच संपूया. पुन्हा भेटूया. नमस्कार.